कंटिन्यू करू आपण आपले न्यूमरिकल या लेक्चरला. आपण लास्ट लेक्चरला 3 न्यूमरिकल एक होमवर्क झालं होतं. यावेळेस या लेक्चरला आपण पुढचे न्यूमरिकल स्टार्ट करू. क्वेश्चन काय दिला आहे, 2 क्वेश्चन्स दिले. मी पहिले हा क्वेश्चन सॉल्व करून घेऊ. सिंपल क्वेश्चन आहे. बीम ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन. बीम म्हणजे काय, एक रॉड दिलेला आहे. सर्क्युलर क्रॉस सेक्शन मध्ये तो रॉड कसा आहे, सर्क्युलर आहे, गोल रॉड आहे ना. 300 mm इन डायमीटर. त्याचा डायमीटर किती सांगितलं आहे मग आपल्याला, 300 mm. सर्क्युलर क्रॉस सेक्शन 300 mm काय त्याचा डायमीटर इज सब्जेक्टेड टू शियर फोर्स. फोर्स अप्लाय केलेला आहे. किती फोर्स, 40 किलो न्यूटनचा सांगितलं आहे. किलो न्यूटन आहे, आपल्याला चालणार आहे का, नाही. न्यूटन करायचं आहे तर 40 × 10⁻³ न्यूटन. डिटरमाइन द मॅक्सिमम शियर स्ट्रेस डेव्हलप. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, मॅक्सिमम शियर स्ट्रेस. ठीक आहे, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेसला कशाने दाखवतो आपण, क्यू ने. बघा फॉर्म्युला, स्ट्रेस कोणताही विचारलेला राहिला तर फॉर्म्युला तर तोच आहे आपल्याकडे. काय, स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, फोर्स दिलेला आहे, एरिया नाही माहिती, पण डायमीटर तर दिला आहे आपल्याला. एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे डायमीटरच्या टर्म्स मध्ये. फोर्सची व्हॅल्यू किती आहे मी लिहून घेतो इथं, 40 × 10⁻³ डिवाइड बाय एरियाचा फॉर्म्युला काय सांगितला होता मी, सर्कल जर आहे त्याचा एरियाचा फॉर्म्युला π/4d². तर q इज इक्वल टू 40 × 10⁻³ डिवाइड बाय π/4 × d ची व्हॅल्यू किती आहे, 300, त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, ज्यांना डायरेक्ट कॅल्सी मध्ये करता येतं त्यांनी डायरेक्ट करून घ्या. ज्यांना नाही जमत त्यांनी काय करायचं, 40 × 10⁻³ दोन व्हॅल्यूज आहेत ना, ब्रॅकेट डिवाइड बाय π/4 ची व्हॅल्यू काढून घ्या, जे बी येत असेल. π/4 ची व्हॅल्यू काढून घ्या, ती व्हॅल्यू इथे लिहा. मल्टिप्लाय बाय 300 चा स्क्वेअर करून घ्या, ती व्हॅल्यू इथे लिहा. 300 चा स्क्वेअर किती होऊन जाईल, 90,000. करून बघा तुम्ही, येऊन जाईल. आणि π/4 ची व्हॅल्यू जी काही ती इथे लिहून टाका. ब्रॅकेट टाकले, दोन व्हॅल्यू लिहून गेला. दिस व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये डिवाइड बाय ब्रॅकेट मध्ये दिस व्हॅल्यू, यू विल गेट युअर आन्सर. ठीक आहे, आणि तुमचं आन्सर जे आहे ते आलं पाहिजे 0.566. युअर आन्सर शुड बी 0.566. स्ट्रेस आहे म्हटल्यावर युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, स्ट्रेस म्हटल्यावर युनिट काय येणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर नाही, सॉरी mm स्क्वेअर. कारण की आपला डायमीटर कशामध्ये होता, mm मध्ये होता ना. तर इथं काय येईल, न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे, कळलंय. सिंपल न्यूमरिकल आहे. स्ट्रेस काढायचं होतं, का घेतलं मी, फक्त ते शियर स्ट्रेस नाव जरा वेगळं दिसतंय, मग तुम्ही त्याच्यामध्ये कन्फ्युज नाही झाले पाहिजे म्हणून मी ते एक न्यूमरिकल घेऊन घेतलं. ठीक, आता पुढचे न्यूमरिकल बघू. सेकंड न्यूमरिकल काय सांगितलंय, तर त्यासाठी मी फर्स्ट न्यूमरिकल रफ करून देतो. हे लिहून घ्यायचं आहे, तुम्ही पॉज करू ना, न्यूमरिकल व्हिडिओ पॉज करायचा आणि न्यूमरिकल लिहून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट न्यूमरिकल बघू. काय सांगितलंय, गिवन a rod of 1000 mm long and 20/20 mm क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन म्हणजे काय राहतं, एरिया राहतो ना. रॉडची लेंथ किती आहे, 1000 mm आणि 20/20 काय दिलाय, त्याचा क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया. एरिया काय दिलाय, 20 mm/20 mm. किती होईल ते, 20 × 20 किती होतं, 400. आणि mm × mm काय होऊन जातं, mm स्क्वेअर. एरिया दिला होता 400 mm स्क्वेअर. ठीक आहे, रॉडची लेंथ 1000, एरिया 20/20 म्हणजे 400 mm. सब्जेक्टेड टू पुल ऑफ 10 किलो न्यूटन फोर्स. पुलिंग फोर्स लावला जातोय. पुल म्हणजे काय, खेचणे. तर खेचणारा फोर्स जो आहे तो P इज इक्वल टू किती सांगितलं, 20 किलो न्यूटन. 20 × 10⁻³ न्यूटन. ठीक आहे, पुढे काय दिलंय बघा, इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द मटेरियल. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी बघा, आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ज्याला डिनोट करतो आपण E ने, काय सांगितली आहे, 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. डिटरमाइन द इलॉंगेशन ऑफ द रॉड. काय काढायचं आपल्याला, इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय राहतं, की जर तो रॉडवर मी त्या रॉडला मी खेचलं, पुल केलं, तर पुल केल्यानंतर त्या रॉडचं इलॉंगेशन किती झालंय, म्हणजे त्या रॉडची लेंथ कितीने वाढलेली आहे. इलॉंगेशन, एक्सटेन्शन है ना,
चेंज इन लेंथ, या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच. ठीक, चला बघा आता. थोडा कॅमेरा ऍडजस्ट करून घेतो मी. चला बघूया. डेल्टा एल ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची पाहिजे. मी तुम्हाला इथं थोडीशी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. असा काहीतरी रॉड आहे. ठीक आहे, इथून समोर खेचायचं, इथून बॅक साईडला खेचायचं. ही रॉडची लेंथ किती सांगितली त्यांनी? 1000 mm. आणि काय सांगितलंय? 20x20 क्रॉस सेक्शन सांगितलंय ना. म्हणजे काय, ही बाजू 1000, ही बाजू 1000, तर ही बाजू किती आहे? 20, आणि ही किती आहे सुद्धा? 20. तर हे 20 आणि हे पण 20. तर मग त्यांनी सांगायचा अर्थ काय होता बघा. तुम्ही जर एक मागच्या लेक्चरचा एक क्वेश्चन आठवत असेल तर मी सांगितलं होतं की ज्या सरफेसवर तुम्ही फोर्स अप्लाय करता ना, त्या सरफेसचा एरिया घ्यायचा राहतो. तर आपण 20x20 वाल्या सरफेसवर फोर्स अप्लाय करतोय तर त्याचा एरिया घेणार. म्हणून एरिया आपण 400 mm² करून ठेवलेला आहे. इलॉंगेशन काढायचंय. आता बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता तुमच्या डोक्यात सरळ गोष्ट काय आली पाहिजे की चेंज इन लेंथ कुठे भेटतो तुम्हाला? स्ट्रेन मध्ये. कारण स्ट्रेनचा फॉर्म्युला काय राहतो? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग त्याच्यासाठी स्ट्रेन माहिती पाहिजे, ओरिजिनल लेंथ माहिती ना. स्ट्रेन माहिती पाहिजे तेव्हा डेल्टा एल भेटेल. ठीक आहे, मग स्ट्रेन कुठे भेटू शकतं? आता स्ट्रेन आपल्याला याच्यावरून काढता येतं पण हा फॉर्म्युला लागू होत नाहीये. मग दुसरं तुम्हाला अजून एक माहिती आहे की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू काय राहतं? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग मला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी माहिती आहे का? हो. स्ट्रेस माहिती आहे का? नाही. मी काढू शकतो का? हो. कशावरून? फोर्स अपॉन एरिया. फोर्स एरिया दिलेला आहे. स्ट्रेस माहित झाला, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी माहिती, तर मला इथून काय भेटून जाईल? स्ट्रेन. इथून स्ट्रेन भेटलं की मी या इक्वेशन मधून टाकून डेल्टा एल बाय एल काढू शकतो. ही एक मेथड झाली. शॉर्टकट मेथड काय? मला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करून ठेवलेला आहे. तुम्हाला लिहून दिला आहे मी थेरी लेक्चर मध्ये. काय आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा फॉर्म्युला? मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डेल्टा, वी नो दॅट. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेलं आहे तिथं हा लागतोच. E इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? फॉर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बघा तुम्हाला माहिती नसतं तरी जमून जातं. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेसचा फॉर्म्युला P अपॉन A. स्ट्रेनचा फॉर्म्युला डेल्टा एल अपॉन एल. बरोबर आहे, इंडिव्हिज्युअल फॉर्म्युले. आता यामध्ये फक्त चेंज करून घ्या. A जो डिनॉमिनेटरला आहे तो कुठे येऊन जाईल? खाली. आणि हा L जो डिनॉमिनेटरला आहे तो कुठे चालला जाईल? वर. फॉर्म्युला बनून जातो PL अपॉन A डेल्टा L. फॉर्म्युला काय बनून जातो? PL अपॉन A डेल्टा L. मग आपल्याला काढायचं काय? डेल्टा L ची व्हॅल्यू काढायची आहे. सो हिअर डेल्टा L इज इक्वल टू काय येऊन जाईल? PL अपॉन डिनॉमिनेटरचा डेल्टा L इकडे पाठवला, E कुठे येऊन जाईल? खाली. PL अपॉन A E. पुट करून घ्या व्हॅल्यूज. P ची व्हॅल्यू किती आहे? 20 into 10⁻³ L ची व्हॅल्यू किती आहे? 1000 डिवाइड बाय एरियाची व्हॅल्यू किती आली होती? 400. E ची व्हॅल्यू किती आहे? 2 into 10⁵. बस कॅल्क्युलेट करायचं आता. किती झिरो आहेत बघा? हे 5 झिरो, हे 3 आणि या 5 आहेत ना खाली, तर मग याच्यामधले 2. तुम्हाला तसं नसेल येत तर तुम्ही डायरेक्ट कॅल्सीमध्ये टाका, येऊन जाईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 2 आणि 20 केलं, उरलं किती? 10. हा एक 0, हा एक 0, हा एक 0, हा एक 0. कॅन्सल. डेल्टा एल इज इक्वल किती राहिलं? वरती तर काहीच नाही राहिलं, 1. आणि खाली काय राहिलेलं आहे? खाली फक्त 4 राहिलेलं आहे. तर 1/4 म्हणजे 0.25 चेंजिंग लेंथ ते म्हटल्यावर आन्सर काय आलं पाहिजे? mm मध्ये. तर तुमचं आन्सर आलं पाहिजे 0.25 mm. ठीक आहे. फोर्स आपल्याला किती दिला होता? 20 किलो न्यूटन दिला आहे ना? ठीक आहे, करेक्ट आहे. बघा गडबड काय होऊन गेली आहे. मी इथं गिवन लिहिताना फोर्स इज इक्वल टू काय लिहून टाकलंय? 20 न्यूटन. आणि क्वेश्चन मध्ये 10 न्यूटन आहे, तर मी क्वेश्चन मध्ये चेंज करून आता त्याला 20 किलो न्यूटन करून टाकतो. बस संपला विषय. जर मी इथं 10 ठेवलं असतं तर काय आलं असतं? इथं बी 10 राहिलं असतं, म्हटल्यावर इथं बी 10 राहिलं असतं. तर हे उत्तर 1/4 याच्या ऐवजी 1/8 आलं असतं. सोडा जाऊ, टेन्शन घ्यायची गरज नाही. असा क्वेश्चन बघा.
फोर्स कितीचा होता 20चा फोर्स लावला, व्हॅल्यू जिथं पुट केल्या, व्हॅल्यू काही पण दिलेल्या असो, तुम्हाला ही कंडिशन माहिती पाहिजे, ही फॉर्म्युला माहिती पाहिजे की E इज इक्वल टू काय लिहिता येतं PL अपॉन A डेल्टा L, यावरून तुम्ही व्हॅल्यूज काढू शकता. मग व्हॅल्यू जी पण दिलेली असेल, व्हॅल्यू चेंज झाले तरी त्याच्याने काही फरक पडत नाही. कळले 2 क्वेश्चन? ठीक आहे. एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलंय, फाइंड द रिक्वायर्ड डायमीटर काढायचं आता आपल्याला ना. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डायमीटर ऑफ अ स्टील रॉड दॅट हॅज टू कॅरी अन ॲक्सियल पुल ऑफ 40 किलो न्यूटन. पुल म्हणजे काय सांगितलंय, फोर्स. आणि ज्यांना कळत नाही त्यांनी युनिट बघायचं, किलो न्यूटन, न्यूटन हे युनिट कशासाठी राहतं, फोर्ससाठी ना. तर P इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला 40 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये करू पहिले, 40 × 10⁻³ न्यूटन. परमिसिबल स्ट्रेस इज 150. परमिसिबल म्हणजे काय, सहन करण्या इतका, जेवढा तो परमिट करू शकतो, जेवढा तो सस्टेन करू शकतो, तो स्ट्रेस किती दिलेला आहे, 150 मेगापास्कल दिलेला आहे. ठीक आहे, स्ट्रेसची व्हॅल्यू दिली बरं तुम्हाला आता. तर स्ट्रेस इज इक्वल टू काय जाईल 150 मेगापास्कल. तुम्ही सिग्माने दाखवून घ्या. सिग्मा इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही 150 मेगापास्कल म्हणजेच काय राहतं न्यूटन पर mm². हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याला मेगापास्कल मध्ये जरी राहू दिलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. फाइंड आउट काय करायचं आहे तुम्हाला याच्यावरून, असा रॉड असं एका रॉडची असा डायमीटर फाइंड आउट करा की त्या किती डायमीटर असले पाहिजे एका रॉडचा, जेणेकरून त्या रॉडने किती लोड सस्टेन केला पाहिजे 150, किती स्ट्रेस सस्टेन केला पाहिजे 150चा, किती फोर्स अप्लाय करणार आहे आपण एवढा स्ट्रेस जनरेट करण्यासाठी 40 × 10⁻³ वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डायमीटर. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सिंपल कन्सेप्ट एकदम. आपल्याला माहिती की स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे 150 इज इक्वल टू P ची व्हॅल्यू किती आहे 40 × 10⁻³ डिवाइड बाय एरिया. एरियाचा फॉर्म्युला डायमीटरच्या फॉर्म मध्ये मला माहिती आहे काय, π/4 d². संपला विषय. फालतू क्वेश्चन आहे एकदम, 2 मार्कचा क्वेश्चन आहे, पण माहिती पाहिजे तुम्हाला कसं काढलं जातं म्हणून घेतला. काय करायचंय, डी काढायचंय है ना. मी तुम्हाला सांगितलं जी व्हॅल्यू काढायची त्याला सगळ्यात पहिले काय करायचं, एकटं पाडायचं. ठीक, आणि 2च कंडिशन आहे, त्याला एकटं पाडायचं आणि ते न्यूमरेटर मध्ये असली पाहिजे ती क्वांटिटी, बस एवढं लक्षात ठेवा. सध्या आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची, डी सोबत कोण आहे π/4, आणि ते कुठे आहे डिनॉमिनेटरला. दोन्ही कंडिशन पैकी एक पण कंप्लीट नाही. मग आपण दोन्ही कंप्लीट करू. कसं, हा जो डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे π/4 d², ही मी इकडे आणून डिवाइडेडला इथं येताना काय होऊन जाईल मल्टिप्लाय. सो 150 × π/4 × d² इज इक्वल टू 40 × 10⁻³ आता बघा, जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची कोणती आहे, डी. न्यूमरेटर मध्ये आहे का, हो. एकटी का व्हॅल्यू नाही, एकटं पाडावं लागेल. मग एकटं पाडण्यासाठी काय करतो आपण, त्याच्या आजूबाजूच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या दुसरीकडे पाठवून देतो. सो d² इज इक्वल टू 150 मल्टिप्लिकेशन मध्ये खाली येताना डिवाइड 40 × 10⁻³ डिवाइड बाय इथे काय होऊन जातील 150, आणि हा π/4 d सोबत कसा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तो पण खाली येताना काय होऊन जाईल इथं डिवाइडला येईल, आणि याच्या सोबत काय होऊन जाईल तो मल्टिप्लाय. 150 π/4 मल्टिप्लिकेशन मध्ये होतं ना, तसं खाली येऊन गेलं. सो d² इज इक्वल टू, नाव जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. काय करणार, एक पेक्षा जास्त व्हॅल्यू आहे ब्रॅकेट टाका. डायरेक्टली तुम्ही ब्रॅकेट टाका येतं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल कशाचं, डायमीटरचं. आणि d² ची जी व्हॅल्यू आहे ती येते तुमची 339.53. माझ्याकडे कॅल्सी नाही, आता मी डायरेक्ट आन्सर पाहून सांगतोय, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघायचे. 339.53 युनिट कशामध्ये राहतं, mm मध्ये. युनिट देऊच नका कारण आपलं आन्सर आलेलं नाहीये. d² ची व्हॅल्यू भेटली. d इज इक्वल टू काय मग √339.53 18 पॉइंट समथिंग शुड बी योर व्हॅल्यू. तर आन्सर आलं पाहिजे तुमचा 18.426 युनिट mm. हे तुमचं आन्सर आहे. काय केलं आपण क्वेश्चन मध्ये, अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. स्ट्रेस दिला होता, फोर्स दिला होता, तर आपल्याला डायमीटर काढायला सांगितलं आहे, आणि आपल्याला माहिती की आपल्याला डायमीटर जो आहे तो कुठून भेटणार आहे, तर एरियापासून. तर आपण डायमीटर फाइंड आउट करून घेतला. सिंपल क्वेश्चन होता एकदम. ठीक आहे, आता आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन्स बघणार आहे. चला जाऊया क्वेश्चनकडे. बघा क्वेश्चन काय दिला आहे. A circular hole of 20 mm diameter is subjected
सॉरी इज टू बी पंच इन अ माइल्ड स्टील प्लेट. बघा आता अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन एकदम छोटासा राहील, एकदम सिंपल राहील. तुमच्या पीटी मध्ये एक क्वेश्चन कन्फर्म येतो. तुम्ही मागचे पीटीचे पेपर बघू शकता, त्याच्यात आलेलाच राहतो. फायनल पेपर मध्ये बी एक क्वेश्चन 2 ते 3 मार्क्स साठी हा विचारतात. आणि हा क्वेश्चन कोणता आहे? पंचिंग. एक कन्सेप्ट लिहून दिला आहे मी तुम्हाला पंचिंगचा. त्याच्यामध्ये अ सर्क्युलर होल और 20 mm डायमीटर इज टू बी पंच सांगितलं आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला 20 mm डायमीटर असलेला होल काय करायचा आहे? पंच करायचा आहे. म्हणजे पंच करायचं कळतं ना तुम्हाला? पंच करणं म्हणजे काय राहतं? म्हणजे त्याला समजा असं समजून घ्या तुम्ही की हातोड्याने आपल्याला त्याला ठोकून तो त्या ठिकाणी एक होल क्रिएट करायचा असा है ना. एक समजा आपल्याकडे काहीतरी नाईफ वगैरे किंवा ते काय म्हणतात त्याला, एक लोखंडाचा रॉड आहे, आपण त्याला याचा पंच करून या ठिकाणी त्याच्यावर हॅमरिंग करून इथं आपण एक होल बनवणार आहे असा मध्ये. ठीक आहे. आणि त्या होल कितीचा बनवायचा आहे? किती डायमीटरचा बनवायचा आपल्याला? 20 mm डायमीटरचा. पंच नाव दिसलं की लक्षात ठेवायचं. बरं, एक प्लेट आहे ज्याची थिकनेस दिलेली आहे तुम्हाला. थिकनेस म्हणजे ही व्हॅल्यू. किती थिकनेस आहे त्याची? 3 mm. किती जाड आहे ती प्लेट ज्याच्यामध्ये तुम्ही पंच करणार आहे? ती प्लेट किती जाड आहे? 3 mm ती जाड आहे. इफ द शेअरिंग स्ट्रेस डेव्हलप इन द मेटल, शेअरिंग स्ट्रेस दिलेला आहे, क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 180 मेगापास्कल. ज्यावेळेस हा पंच होऊन राहिला होता तर या सरफेसवर जो स्ट्रेस जनरेट झाला, शेअरिंग स्ट्रेस, तो कितीचा होता? 180 चा होता. तर फाइंड आउट करायचा रिक्वायर्ड फोर्स टू पंच द होल. किती फोर्स अप्लाय करावा लागला जेणेकरून या ठिकाणी हा होल क्रिएट होईल असं. ठीक आहे. मग आता क्वेश्चन मध्ये आता लगेच असं नाही करायचं की स्ट्रेस माहिती आहे, फोर्स काढायचा आहे, तर फोर्स स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, मग एरियासाठी π/4 d² संपलं. नाही, ते कधी काम करू शकतं? ज्यावेळेस तो ऍक्सियल राहतो है ना, अलॉंग द ऍक्सिस आपला राहतो. इथं पंचिंग केलं जात आहे. तर पंचिंग मध्ये मी तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला काहीतरी वेगळा लिहून दिला होता. तर एरिया ऑफ होल इज इक्वल टू काय राहतं? सर्कम्फरन्स ऑफ होल मल्टीप्लाय बाय थिकनेस ऑफ होल. काय सांगितलं? जो होल तुम्हाला बनवायचा आहे त्याचा काय घ्या? सर्कम्फरन्स घ्या. सर्कम्फरन्स म्हणजे हा भाग किती आहे, किती होल बनवायचा आणि किती खोल बनवायचा आहे, तो किती थिकनेस पर्यंत बनवायचा आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एरिया ऑफ होल राहतं. तर हे तुम्ही डायरेक्टली असं लक्षात ठेवा किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमची इच्छा. एक सर्कम्फरन्स ऑफ होल काय राहतो? π × डायमीटर मल्टीप्लाय बाय थिकनेस t. तर तुम्ही हा पण एरियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. आणि हा फॉर्म्युला कशामध्ये अप्लाय करता येतो? फक्त हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल तुम्हाला फक्त पंचिंगच्या केसमध्ये. बरं, पंचिंगच्या केसमध्ये एरिया इज इक्वल टू काय राहतं? π × d × t. सर्कम्फरन्स ऑफ होल मल्टीप्लाय बाय इट्स थिकनेस, पाय ॲज इट इज. डायमीटर किती सांगितलं आहे त्यांनी? 20 mm चा, मल्टीप्लाय बाय थिकनेस किती सांगितली आहे? 3 mm ची. तर एरिया इज इक्वल टू काय जाईल? 60 × पाय. कॅल्क्युलेटरमध्ये टाकून घ्या. कॅल्क्युलेटरमध्ये टाकल्यावर तुम्हाला इथं काय भेटणार आहे? एरिया. तर तुमचा जो एरिया ऑफ द होल आहे तो एरिया ऑफ द होल, ठीक आहे, आपण त्याला एक काम करू, त्याला तसंच ठेवून घेऊ, कारण बुकमध्ये बी त्याचं आन्सर दिलेलं नाही आहे आणि माझ्याकडे कॅल्सी नाही. आता मी काय असं 60 × 3.14 मल्टीप्लाय करत ती बसव. कॅल्सी आहे तुमच्याकडे, तुम्ही करू शकता. तुम्हाला पाहिजे तुम्ही आन्सर लिहून घ्या. आणि एरिया आहे तर कशामध्ये? युनिट इन mm². ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया तर भेटून गेला. ठीक आहे. आणि हे व्यवस्थित बघा की एरिया जो आहे तुम्ही या दोघांचा वापर करून काढलेला आहे, डायमीटरचा पण आणि थिकनेसचा पण. आतापर्यंत मी जेवढे पण क्वेश्चन बघितले होते त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली एरिया म्हटलं की काय टाकत होते? π/4 d². बरोबर. पंचिंग मध्ये π × d × t, सर्कम्फरन्स ऑफ होल × इट्स थिकनेस, या पद्धतीने. सो आपल्याला p ची व्हॅल्यू काढायची आणि बस आता तो सेम जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं? फोर्स अपॉन एरिया. एरिया काढला आता आपण, फोर्स काढायचा आहे तर P इज इक्वल टू P काढायचं आहे. न्यूमरेटर मध्ये का? हो. एकटा आहे का? नाही. कोण आहे त्याच्यासोबत? ए ना डिवाइडला, त्याला तिकडे पाठवून ठेवा. तर डिवाइडला आहे म्हणून इकडे त्यांना मल्टीप्लाय Q × T. Q ची व्हॅल्यू किती? शिअर स्ट्रेस 180 मेगापास्कल मध्ये. चालेल का? हो. मेगापास्कल म्हणजे न्यूटन पर mm² राहतं. एरियाची व्हॅल्यू किती आली? 60 × π, किंवा तुमची जी काही व्हॅल्यू आली असेल ती टाकू शकता तुम्ही. मल्टीप्लाय करा, इथे काय भेटून जाईल? आन्सर 180 × 60 ×
5 and your answer should be 33929.2. 33929.2 33,929.2 न्यूटन इतका फोर्स अप्लाय करावा लागेल. कळलंय? ठीक आहे. आता मी काही क्वेश्चन देऊन देतो तुम्हाला. बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. पंचिंगमध्ये करायचं काय फक्त की एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो चेंज होऊन जातो आणि एरियाचा फॉर्म्युला होऊन जातो पाय इंटू डी इंटू टी. आणि क्वेश्चन हा टाइमपास म्हणून बघू नका. हा क्वेश्चन तुम्हाला फुकटचे 3 मार्क देऊन जातो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडासा क्वेश्चन हा ट्रिकी आहे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रेस दिलेले आहेत तुम्हाला. बघा व्यवस्थित. मी पहिले सांगतोय थोडासा क्वेश्चन ट्रिकी आहे आणि हा क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. क्वेश्चन काय दिला बघा. स्टील पंच ए स्टील पंच कॅन बी वर्क टू कॉम्प्रेस. स्टील प्लेट असेल कदाचित. याची मी चेक करून घेतो काय आहे क्वेश्चन. अ स्टील पंच. ओके ठीक आहे, पंच असेल. A steel punch can be worked to compressive stress of 800 Newton per mm square. मी इथे छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो कारण तुम्हाला समजण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एक प्लेट काढलेली मी स्टीलची. एक स्टीलची प्लेट आहे आणि त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अप्लाय होतोय. कितीचा? 800 न्यूटन. सो सिग्मा सी लिहून टाकू मी. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 800 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग आता तुम्ही म्हणाल इथं तर पंच दिलेलं आहे आणि पंचिंग मध्ये कॉम्प्रेशन कसं आलं. पण ज्या वेळेस बॉडीला आपण पंच करतोय तर पंच करताना पहिले ती कॉम्प्रेस होते आणि नंतर त्याचं शेअरिंग होतं. कळलं का मी काय म्हटलो? जर या ठिकाणी जर मी स्ट्रेस अप्लाय करतोय तर स्ट्रेस अप्लाय करत असताना त्याचं सगळ्यात पहिले काय होतंय? पंच होतोय तो. सगळ्यात पहिले काय होतोय? थोडंसं कॉम्प्रेस होईल आणि मग 2-3 पंच केल्यानंतर तो हळूहळू कॉम्प्रेशन सोबत तेवढा जो भाग आहे, जो होल क्रिएट होणार आहे तेवढा भाग, समजा हा इतका भाग आहे जो पंच होणार आहे आणि इतकी जर प्लेट आहे तर इतका भाग जो आहे त्या प्लेटमधून सरकत जातो ना तो. मग या 2 भागांमध्ये जो भाग आपण पंच करतोय तिथला भाग आणि तो प्लेटचा दुसरा भाग त्यांच्यामध्ये काय होतं? शेअरिंग होतं. अशी समजा जर ही शेअरची प्लेट आणि इथं पंच करून हा भाग खाली उतरतोय तर असा उतरेल ना. तर या पद्धतीने त्यांच्यामध्ये काय होतंय? शेअरिंग पण होत आहे आणि पहिले काय होईल? मग पंचिंग होईल. आणि तो पंचिंग स्ट्रेस दिलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही पंच करत होते ना, ज्यावेळेस तुम्ही हॅमरने मारलं त्याच्यावर त्यावेळेस किती स्ट्रेस जनरेट झाला त्या प्लेटवर? 800 न्यूटन पर mm स्क्वेअरचा. फाइंड आउट काय करायचं आहे तुम्हाला? डायमीटर ऑफ द होल. फाइंड आउट करायचं आहे आपल्याला डायमीटर ऑफ द hole which is punched through a steel plate of 10 mm thick. Thickness किती दिली प्लेटची? The plate has a thickness of 10 mm. If the ultimate shear stress of the plate is 300 Newton per mm square. आता बघा परत दुसरं लिहून दिलंय. काय सांगितलंय? अल्टिमेट शियर स्ट्रेस दिलं. कितीचं? 300 न्यूटन पर mm स्क्वेअर. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अप्लाय करून त्या ठिकाणी नंतर काय दिलं आहे तुम्हाला? अल्टिमेट शियर स्ट्रेस पण दिलेला आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की इथला जो स्ट्रेस राहतो तो कोणता राहतो? शियर स्ट्रेस. आता आपण पंचिंगचा जो क्वेश्चन घेतला मागचा त्याच्यामध्ये आपण स्ट्रेस कोणता वापरला? शियर स्ट्रेस. ठीक आहे. मग आता आम्ही कोणता वापरायचा? कॉम्प्रेसिव्ह वापरायचा की शियर वापरायचा? आम्हाला काढायचं तर डायमीटर आहे. मग आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे जो मी आता लिहून दिला होता तुम्हाला? एरिया ऑफ पंच इज इक्वल टू काय घेतो आपण? पाय इंटू डी इंटू टी. ठीक आहे. पण डायमीटर माहित नाही. चालेल काय? नाही चालणार. मग करणार काय? मग तुम्हाला हे पण अजून एक फॉर्म्युला जो त्याच्यानंतरचा आपण वापरला होता कोणता? शियर स्ट्रेस इज इक्वल टू काय होतं? पी अपॉन ए. आपल्याला काढायचं काय? एरिया. कारण एरियावरूनच आपल्याला काय भेटेल? डायमीटर भेटणार आहे. ठीक आहे. तर एरिया इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं? पी अपॉन शियर स्ट्रेस. बरोबर. पी ची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला? पण बघा बरं
इथं जर तुम्ही पी अपॉन शिअर स्ट्रेस घेणार आहे तर पण शिअर स्ट्रेस काय पी पण तर माहित नाही आहे. क्वेश्चन ट्रिकी म्हणूनच मी सांगितलं की सुरुवातीला क्वेश्चन काय थोडासा ट्रिकी आहे. एरिया मला काढायचा आहे कारण एरियाचा फॉर्म्युला काय माझ्याकडे पाय इंटू डी इंटू टी. तर याच्यामधून मी डायमीटर काढणार पण मला एरिया काढायचा आहे. पी ची व्हॅल्यू माहित नाही, शिअर स्ट्रेस हा माहिती आहे पण टी पण तर माहित नाही आहे. मग आता टी माहित नाही, डायमीटर माहित नाही, मग कसं काय काढणार. मग अशा वेळेस तुम्हाला दिलेलं आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. मग त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेस त्या रॉडवर तुम्ही हॅमर करताय, ज्यावेळेस तो पंच करतोय तर पंचिंग करत असताना त्या ठिकाणी जनरेट झालेला स्ट्रेस तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पंचिंग करत असताना त्या ठिकाणी जो स्ट्रेस जनरेट झाला ना तो तुम्हाला माहिती आहे आणि तो तुम्ही काढू शकता कशावरून, π/4 d² पासून. पंचिंगचा स्ट्रेस आणि शेअरिंगचा स्ट्रेस पंचिंगचा एरिया आणि शेअरिंगचा एरिया सारखा राहील का, नाही. ठीक आहे, सॉरी मी पंचिंग आणि शेअरिंग म्हटलं. पंचिंगचा एरिया आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कॉम्प्रेशनचा एरिया सारखा राहील का, नाही. बघा आता इथंच तुमचं सगळं ट्रिकी जो ट्रिकीनेस आहे ना या क्वेश्चनचा तो चालतो. मग इथून तुम्हाला काय कळलं की तुम्हाला फोर्स काढावा लागेल पहिले. तो फोर्स कशावरून काढायचा आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसवरून. सो हियर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू काय होईल रे पोरांनो, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, मग आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस माहिती आहे मला, एरिया पण माहित नाहीये. मग इथे एरियाचा फोर्स काढायचा आहे ना, सिग्मा सी इंटू काय म्हणजे एरिया. सिग्मा सी ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे 800 न्यूटन पर mm². नाउ व्हॉट अबाउट दिस एरिया. एरियाचा फॉर्म्युला बघा काय येतो आता, π/4 d². ठीक आहे, एरियाचा फॉर्म्युला काय लिहिला मी, π/4 d². कॉम्प्रेशन मध्ये एरियाचा फॉर्म्युला, कॉम्प्रेशन झालं, टेन्शन झालं, पुल झालं, पुश झालं, ॲक्सियल लोड झाला, ॲक्सियल पुल, ॲक्सियल पुश, सगळ्यांमध्ये एरिया सर्क्युलर रॉडसाठी π/4 d². फक्त आणि फक्त पंचिंगच्या केसमध्ये एरियाचा फॉर्म्युला पाय इंटू डी इंटू टी. रिमेंबर हा. तर मग तुम्ही म्हणाल इथं डायमीटर परत माहित नाहीये, नका माहित राहतो ना, आपण पी ची व्हॅल्यू डीच्या फॉर्म मध्ये घेऊन चालू. तर पी इज इक्वल टू काय म्हणते 400 आणि 800, 4 आणि 8 चाललं जाऊ शकतो 200. तर इथं काय आलंय 200 पाय इंटू d². मी इक्वेशन 1 नाव देतो याला. पी इज इक्वल टू काय भेटलं मला 200 पाय d² भेटून गेलं. त्यानंतर जर डी ची व्हॅल्यू भेटून गेली, डी पी इज इक्वल टू 200 पाय d² भेटला. तर आता मी शेअरिंग कडे जाऊ शकतो कारण मला शेअरिंगचा फॉर्म्युला पण माहिती आहे. वी नो दॅट शेअरिंग स्ट्रेस पण काय होतो P/A. पण शेअरिंग स्ट्रेस त्याला आपण Q ने दाखवतो. P ची व्हॅल्यू किती टाकणार, जेवढं कॉम्प्रेशन मुळे लोड अप्लाय होतोय त्याच्याच मुळे तर शेअरिंग होणार आहे. परत एकदा काय सांगितलं, जेवढं कॉम्प्रेशन मुळे लोड अप्लाय होतोय त्याच्याच मुळे काय होणार आहे, शेअरिंग होणार आहे. मग लोड तो तोच राहील. लोड लिहून टाकला मी इथं 200 पाय इंटू d² डिवाइड बाय एरियाचा फॉर्म्युला शेअरिंग आहे, पंचिंग आहे. आता काय लिहिणार, पाय इंटू डी इंटू टी. आणि शेअरिंग स्ट्रेसची व्हॅल्यू किती सांगितली आहे, अल्टिमेट शिअर स्ट्रेस दिलेला आहे ना तुम्हाला. चला याला मी क्यूनेच दाखवून देतो. सिग्मा यू इज इक्वल टू, त्यालाच आपण क्यू पण म्हणू शकतो. क्यू ची व्हॅल्यू किती दिली होती 300. टाकून देऊ मग या ठिकाणी. पाय आणि पाय कॅन्सल, d² आणि d कॅन्सल. आता जे काही व्हॅल्यूज उरलेल्या आहेत ते टाकून घ्या. 300 इज इक्वल टू 200 मल्टिप्लाय बाय d डिवाइड बाय थिकनेस. थिकनेस किती सांगितली तुम्हाला 10 mm. ठीक आहे, 0 0 0 0 कॅन्सल. 2 आणि 5, 2 आणि 10 चाले गेले, काय राहिलं 5. डिनॉमिनेटरचा 5 इकडे घेऊन आलो होतं. d इज इक्वल टू 3 गुणिले 5 किती भेटलं 15 mm. डायमीटर किती येणार आहे मग त्या ठिकाणी 15 mm चा डायमीटर येईल. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. अच्छा सॉरी, खालचं दिसलंच नाही का. ठीक आहे, डायमीटर किती आला मग 15 mm. कन्सेप्ट महत्वाचं काय आहे एवढंच लक्षात ठेवा, कॉम्प्रेशन झाल्यामुळे पंचिंग होतंय आणि पंचिंग होतंय म्हणजे काय होतंय, शेअरिंग होतंय. रिमेंबर दिस, पहिले पंचिंग, पहिले शेअरिंग, सॉरी पहिले कॉम्प्रेशन नंतर शेअरिंग. ठीक, तर आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस वरून आपण पहिले काय काढलं की फोर्स किती अप्लाय होतोय. इक्वेशन 1 नाव दिलं आपण त्याला. कॉम्प्रेशन वरून आपण काढलं की फोर्स किती जनरेट होतोय आणि त्याच्यानंतर आपण फाइंड आउट केलं की फोर्स तितकाच आहे. मग आता शेअरिंग नंतर त्याच्यावरून आपण एरिया काढून घेतला.
ठीक आहे, कळलंय? चलो फिर दॅट्स इट फॉर टुडे. एक काम करू आपण, एक क्वेश्चन होमवर्कसाठी मी तुम्हाला देऊन देतो. ठीक आहे, मी लिहून घेतो, मग त्यानंतर बघू. ओके, हा क्वेश्चन दिलेला आहे बघा तुमच्यासाठी एक होमवर्कचा. स्टील रॉड 500 mm लॉंग, 20x10 सेक्शन आहे. एरिया इथून काढून घ्यायचा. ॲक्सियल पुल सांगितलं आहे 300 किलोन्यूटनचं कन्व्हर्जन न्यूटनमध्ये करायचं. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेलं आहे, कॅपिटल ईची व्हॅल्यू दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला स्ट्रेस, स्ट्रेन आणि इलॉंगेशन. ठीक आहे, तर मग सगळ्यात पहिले काय करणार, स्ट्रेसची व्हॅल्यू काढा. कशी काढणार, P/A फॉर्म्युला बघा. P माहिती आहे का, इथं दिलेला आहे बघा. P एरिया इथून काढायचा आणि इथून काय भेटेल तुम्हाला, स्ट्रेस. स्ट्रेन काढण्यासाठी फॉर्म्युला काय, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ माहीत नाही आहे कारण ते पण काढायला लावलं आहे ना. इलॉंगेशन म्हणजे काय, चेंज इन लेंथ काढायचं आहे. तर डेल्टा एल माहिती म्हणजे स्ट्रेन डायरेक्टली निघू शकतं का, माहिती. मग आता काय करणार, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलं आहे ना, त्याचा रोल सुरू होतो. मग तुम्ही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं लिहू शकता, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ठीक आहे, ईची व्हॅल्यू दिलेली आहे, इथं दिलेली तुम्हाला. स्ट्रेसची व्हॅल्यू इथून माहीत पडून जाईल. इथून काय फाइंड आउट होऊन जाईल, तुमचं स्ट्रेन, म्हणजे तुमचं सेकंड आन्सर बी येऊन जाईल. आणि जसं स्ट्रेन माहीत पडलं, ती व्हॅल्यू इथं टाकून घ्या. एलची व्हॅल्यू तर तुम्हाला देऊनच ठेवलेली. लेंथ किती सांगितली, 500. स्ट्रेन इथून माहीत पडून जाईल. एलची व्हॅल्यू माहिती आहे, इथून काय काढून घ्याल, डेल्टा एल. आन्सर काय आले पाहिजे ते पण मी इथं लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जो आपला स्टार्ट होईल, एक न्यूमरिकल अजून बाकी या पॅटर्न मधलं इम्पॉर्टंट राहील ते पण. आणि त्यानंतरचे जे नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट होतील, नेक्स्ट पॅटर्न स्टार्ट करू आपण. इथून पुढे सगळे, आता हे सोपे क्वेश्चन होते, हे दोन, एखादा क्वेश्चन येतो. इथून पुढे आता तुमचं फर्स्ट चॅप्टरचं ॲक्च्युअल न्यूमरिकल स्टार्ट होतील. ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथंच थांबूया आपण, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.